नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। मागच्या 2 व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने कमेंट केली होती की आम्हाला फिजिक्सचं वेटेज जाणून घ्यायचंय, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी या पण विषयांचं वेटेज जाणून घ्यायचंय। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्याच सब्जेक्टचं वेटेज सांगणार आहे बाळांनो, ठीक आहे, जे ऑफिशियली एचएससी बोर्डाने डिक्लेअर केलेले आहे, ठीक आहे। पण त्याआधी कमेंट सेक्शन मध्ये मला कमिटमेंट द्या की तुम्ही किती पर्सेंट टार्गेट करताय। 70, 75, 80, 85, 95 जे पण पर्सेंट तुम्ही टार्गेट करत असणार, प्लीज कमेंट सेक्शन मध्ये प्रत्येक विद्यार्थी मला कमिटमेंट देईल, ठीक आहे। आणि ते टार्गेट तुम्हाला फॉलो करायचंय, ठीक आहे। आणि व्हिडिओला लाईक करा, जसे 100 लाईक्स कंप्लीट होतील बाळांनो मी पेपर लीकचे पण काही व्हिडिओज टाकणार आहे, ठीक आहे। चला काय म्हटलंय आता या आर्टिकल मध्ये, एचएससी बोर्ड ऑफिशियल वेटेज, ठीक आहे, ऑफिशियल नोटिफिकेशन, द महाराष्ट्र स्टेट बोर्ड अँड सेकंडरी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन MSBS HSC has released official सब्जेक्ट वाइज वेटेज डिस्ट्रीब्युशन फॉर क्लास 12 HSC। हे ऑफिशियल वेटेज आहे, ठीक आहे। हेच वेटेज तुम्हाला फॉलो करायचंय बाळांनो, ठीक आहे। चला आता फिजिक्सचं वेटेज बघायला झालं बाळांनो, फिजिक्सचा टोटल पेपर किती मार्काला येणार आहे? टोटल पेपर तुमचा किती मार्काला येणार आहे बाळांनो? टोटल पेपर तुमचा येणार आहे 98 मार्काला। 98 मार्कांपैकी किती सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला? 70 मार्काचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे। आता हे जे वेटेज आहे याचा तुम्ही लिहून घ्या, स्क्रीनशॉट नका काढू, लिहून घ्या, ठीक आहे। कारण जे आता तुमची फिजिक्सची नोटबुक असेल त्याच्या पहिल्या पानावर लिहून घ्या बाळांनो। स्क्रीनशॉट कुठं गॅलरीमध्ये असतो ना, कधीच तुम्ही बघत नाही त्या स्क्रीनशॉटला, ठीक आहे। प्लीज पूर्ण वेटेज लिहून घ्या। रोटेशन तुमचं 7 मार्काला येणार आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड 7 मार्काला येणार आहे, केटीजी 7 मार्काला, थर्मोडायनामिक्स 7 मार्काला, ऑसिलेशन तुमचं 5 मार्काला येणार आहे बाळांनो फक्त, सुपरपोजिशन ऑफ वेव्स तुमचं 6 मार्काला, वेव्ह ऑप्टिक्स तुमचं 7 मार्काला येणार आहे, त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक 6 मार्काला, करंट इलेक्ट्रिसिटी तुमचं 6 मार्काला येणार आहे, त्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंट तुमचं 6 मार्काला येणार आहे, मॅग्नेटिक मटेरियल 5 मार्काला आहे फक्त, ठीक आहे। तुमचं EMI जे चॅप्टर आहे बाळांनो, हे भरपूर विद्यार्थी मिस करतात, ते तुमचं 7 मार्काला येणार आहे, ठीक आहे। एसी सर्किट 6 मार्काला येणार आहे, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर तुमचं 5 मार्काला येणार आहे बाळांनो, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर तुमचं 6 मार्काला येणार आहे, ठीक आहे। हे झालं तुमचं फिजिक्स। आता फिजिक्सच्या वेटेजमध्ये ओव्हरऑल गोष्टी काय आहेत थोडंसं ऐकून घ्या। 98 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे, 98 पैकी फक्त तुम्हाला 70चा सोडवायचा आहे, ठीक आहे। 16 चॅप्टर्स टोटल आहेत तुमचे, मेजर 5 चॅप्टर्स अप टू 7 विथ ऑप्शन्स, ठीक आहे। 7 मार्क देणारे असे 5 चॅप्टर आहेत बाळांनो तुमचे, ठीक आहे। रोटेशन, फ्लुइड्स, काय केटीजी, थर्मोडायनामिक्स, वेव्ह ऑप्टिक्स आणि EMI, ठीक आहे। म्हणजे 5 पेक्षा जास्त मार्क देणारे फॉर एक्झाम्पल, तर हे तुमचे 6 चॅप्टर्स आहेत। यांना तुम्हाला खूप जास्त फोकस करायचे बाळांनो, ठीक आहे। इथं तुम्ही बघू शकता सगळे चॅप्टर्स है ना, इथं रोटेशन बघू शकतात, मेकॅनिकल प्रॉपर्टीज बघू शकतात, केटीजी बघू शकतात, ही खूप जास्त मार्काला आलेले, ठीक आहे। प्रायोरिटाइज 5 मार्क चॅप्टर ऑफ फॉर मॅक्झिमम स्कोरिंग, 5 किंवा 5 पेक्षा जास्त जे मार्काचे चॅप्टर आहेत त्यांना तुम्हाला जास्त प्रायोरिटी द्यायची, रादर दॅन 4 मार्काचे जे चॅप्टर आहेत, ठीक आहे। 4 मार्काचं कोणतं चॅप्टर आहे फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये? हा बघा, आता मार्क्स विथ ऑप्शन म्हटलंय त्यांनी, हे जे 5 मार्काचे चॅप्टर आहेत ना त्यांना जास्त तुम्हाला प्रायोरिटी द्यायची, ठीक आहे। हे झालं, हे झालं, हे झालं। 4 मार्काच्या चॅप्टरला तुम्हाला थोडीशी कमी प्रायोरिटी द्यायची। फिजिक्समध्ये 4 आणि 5 मार्काचे चॅप्टर आहेत, विथ ऑप्शन्स, विदाउट ऑप्शन सांगतोय, विथ ऑप्शन्स 7 मार्क्स पर्यंत जातात, ठीक आहे। चला, रिवाइज 4 मार्क चॅप्टर्स ऑसिलेशन, करंट, इलेक्ट्रिसिटी, यांना तुम्हाला फक्त एक रिव्हिजन टाईप करायचं, थोडंसं नंतर केलं तरी चालेल, ठीक आहे। हाय स्कोरिंग चॅप्टर तुमचं थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, ओके। चला आता केमिस्ट्री बघूया। केमिस्ट्रीचं ऑफिशियल वेटेज हे ऑफिशियल आहे बाळांनो, ठीक आहे। आता फिजिक्सचे जेवढे चॅप्टर सांगितले ना त्याच्यातले जे क्वेश्चन, कोणते क्वेश्चन येणार आहेत त्या चॅप्टर मधले, ते आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत बाळांनो। मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन तिथूनच येतात, तुम्ही लास्ट इयरचा हिस्ट्री चेक करू शकतात, लास्ट इयर मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधून आले आणि या वर्षी पण येतील, कारण तिथूनच आपण प्रश्न टाकले जिथून बोर्ड प्रश्न टाकतं। PYQs तुमचे, पॉप्युलर पब्लिकेशन, तुमचे सॅम्पल पेपर, सगळं आपण अनालिसिस करून ते प्रश्न टाकलेले आहेत आणि तिथूनच पेपर येतो बाळांनो। मॅक्झिमम सिमिलर टाईप क्वेश्चन तिथूनच येतात, म्हणून लगेच एनरोल करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ऍप डाउनलोड करायचं आणि तिथून तुम्ही एनरोल करू शकता, ठीक आहे। मी गॅरंटी देतो त्याच्या बाहेरचा पेपर येणार नाही, ठीक आहे। नक्कीच एनरोल करा, ते तुम्हाला जीवनदान साबित होऊ शकतं बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, ठीक आहे। लास्ट इयरचे पहिले तुम्ही हिस्ट्री चेक करा, किती क्वेश्चन मॅच झालेले आहेत, ठीक आहे। तुम्ही लास्ट इयरचे व्हिडिओज बघा, ठीक आहे। मॅक्झिमम क्वेश्चन टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधून आलेले आहेत, म्हणून नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, काही अडचण असते मला व्हॉट्सअप करू शकतात, माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे। केमिस्ट्री बद्दल बोलायला झालं, सॉलिड स्टेट 5 मार्काला, सोल्युशन 6 मार्काला,
आयोनिक 6 मार्काला, तुमचं केमिकल थर्मोडायनामिक्स 8 मार्काला, हे चॅप्टर खूप महत्वाचं आहे, 8 मार्काचं चॅप्टर आहे बाळांनो, ठीक आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री 7 मार्क, केमिकल कायनेटिक्स 6 मार्क, त्यानंतर 16, 17, 18 एलिमेंट्स तुमचा 8 मार्क, ट्रान्झिशन इन ट्रान्झिशन 8 मार्क. सीईटीला पण हे 2 चॅप्टर खूपच महत्वाचे आहेत, ठीक आहे. त्यानंतर तुमचं कोऑर्डिनेशन कंपाऊंड 7 मार्क, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह 7 मार्क, त्यानंतर तुमचं अल्कोफिनो इथर तुमचं 6 मार्क, अल्डिहाइड कीटोन्स 8 मार्क. आता सीईटी मध्ये अल्डिहाइड कीटोन्स आणि अल्कोहोल फिनोल इथर दोघं जास्त मार्काला आहेत, ठीक आहे. मग दोघं चॅप्टर्सला तुम्हाला व्यवस्थितच लक्ष द्यायचंय. अमाइन 4 मार्क, बायोमॉलिक्यूल 4 मार्क्स, पॉलिमर 4 मार्क्स, ग्रीन केमिस्ट्री 4 मार्क्स. आता हे शेवटचे जे 4 चॅप्टर आहेत हे तुम्ही नंतर केले तरी चालतील, या चॅप्टर्सकडे लक्ष द्या, ठीक आहे. पुढे स्लाइड मध्ये काय म्हटलंय, टोटल तुमचं तेच, आता याचं पण तेच आहे. हाय वॅटेज चॅप्टर तुमचे किती आहेत, केमिकल थर्मोडायनामिक्स, एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18, ट्रान्झिशन अँड ट्रान्झिशन, अल्डिहाइड कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, हे तुमचे 8 मार्काला आहेत बाळांनो, यांना व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे. ठीक आहे, 6 पेक्षा जास्त मार्कच्या चॅप्टरला तुम्हाला जास्त प्रायोरिटी द्यायची आहे, ठीक आहे. जो कमी मार्काचे आहेत त्यांना रिव्हिजन टाईप शेवटी करायचंय, ठीक आहे. अशा पद्धतीने ही गाईडलाईन आहे बेसिकली केमिस्ट्रीची, ठीक आहे. चला बायोलॉजी बद्दल बोलायचं झालं, बायोलॉजीचे सगळे चॅप्टर्स तुम्ही इथं बघू शकता, ठीक आहे. रिप्रोडक्शन प्लांट्स तुमचा 8 मार्क, अॅनिमल्स 8 मार्क, ठीक आहे. इनहेरिटन्स व्हेरिएशन तुमचं 6 मार्क, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स 6 मार्क, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ 6 मार्क, त्यानंतर प्लांट वॉटर रिलेशन 7 मार्क, प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन तुमचं 7 मार्क, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन 10 मार्काचं चॅप्टर आहे बाळांनो, आयएमपी चॅप्टर, ठीक आहे. त्यानंतर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन 11 मार्क, आयएमपी चॅप्टर, ठीक आहे. त्यानंतर ह्युमन लाईफ अँड डिसीज 4 मार्क, त्यानंतर तुमचं इन्हान्समेंट 6 मार्क, बायोटेक्नॉलॉजी 7 मार्क, ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन तुमचं 4 मार्क, इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो 4 मार्क, आणि तुमचं बायोडायव्हर्सिटी आहे तुमचं 4 मार्क. 98 मार्काचा पेपर आहे, तुम्हाला 70 मार्काचा सोडवायचा आहे, ठीक आहे. आता बघूया याच्यात मध्ये तुम्हाला स्पेशल गोष्टी काय आहेत. 15 चॅप्टर्स तुमचे टोटल आहेत बाळांनो, ठीक आहे. हाय वेटेज चॅप्टर तुमचं रिप्रोडक्शन, प्लांट्स अँड अॅनिमल दोघं, त्यानंतर रेस्पिरेशन सर्क्युलेशन तुमचं हाय वेटेज आहे, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन तुमचं हाय वेटेज आहे, यांना तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे बेसिकली, ठीक आहे. प्रायोरिटाइज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन प्लस रेस्पिरेशन, ठीक आहे, ठीक आहे. थोड्याफार गाईडलाईन्स तुम्ही बघू शकता. आता बघूया मॅथ्स, इम्पॉर्टंट. मॅथ्स का इम्पॉर्टंट म्हटलो रे बाळांनो मी, कारण मॅथ्सचा तुम्हाला सीईटी मध्ये सुद्धा एक प्रश्न तुमचा 2 मार्काला येतो बाळांनो, म्हणून मॅथला आत्ताच व्यवस्थित करा. हेच फाउंडेशन जर व्यवस्थित झालं तर आपण सीईटीला चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करू शकतो, ठीक आहे. मॅथमॅटिकल लॉजिक 8 मार्काला येणार आहे बाळांनो, मॅट्रायसिस 6 मार्काला, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 10 मार्काचं चॅप्टर आहे, आयएमपी चॅप्टर. सीईटी मध्ये पण याचं 5 प्रश्न आले होते, म्हणजे 10 मार्काला सीईटी मध्ये पण हे चॅप्टर आलं होतं बाळांनो, ठीक आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 6 मार्क, वेक्टर्स 12 मार्क, वेक्टर्स सीईटी मध्ये 16 मार्काला आलेले, 8 प्रश्न आलेत वेक्टरचे, ठीक आहे. लाईन अँड प्लेन तुमचं 10 मार्काला, एलपीपी तुमचं 4 मार्काला, डिफरन्शिएशन 9 मार्काला, एओडी तुमचं 9 मार्काला, ठीक आहे. मी आता सीईटीचा रेफरन्स का घेतोय बाळांनो, सीईटीचा रेफरन्स यामुळे घेतोय कारण तुम्ही सीईटी देणार आहेत, है ना. तुम्हाला कॉलेज बोर्डाच्या मार्काने नाही भेटणार आहे बाळांनो, तुम्हाला कॉलेज भेटणार आहे सीईटीच्या मार्काने, ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. इंडेफिनाइट इंटिग्रेशन 10 मार्क, डेफिनाइट इंटिग्रेशन 6 मार्क, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन 4 मार्क, डिफरन्शियल इक्वेशन 8 मार्क, प्रोबॅबिलिटी 5 मार्क, आणि बायनॉमियल तुमचं 5 मार्क. मॅथचा तुमचा 112 मार्काचा पेपर येणार आहे, फक्त 80 मार्काचा तुम्हाला सोडवायचा आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता ट्रिग्नोमेट्री, वेक्टर आणि इंडेफिनाइट इंटिग्रेशन हे तुमची इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत. तर हे सगळे मॅथचे गाईडलाईन्स वगैरे झाले, तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी सगळ्यांचे आपण वेटेज कव्हर केले. आता जर तुम्हाला इंग्लिशचं वेटेज हवं असेल, किंवा मराठीचं वेटेज हवं असेल, किंवा हिंदीचं वेटेज हवं असेल, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा, मी नक्कीच व्हिडिओ टाकेल त्याच्यावरती, ठीक आहे. स्पेशली इंग्लिशचं तर मी टाकणारच आहे, पण जर तुम्हाला हवा असेल नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर या सगळ्या वेटेजच्या गोष्टी होत्या. आता हे जेवढे पण चॅप्टर सांगितले ना बाळांनो, मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमचे 200 क्वेश्चनच्या कोर्समधूनच येणार आहेत, म्हणून व्यवस्थित त्या कोर्सला करा, ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ठीक आहे. मागच्या वर्षाचे रिझल्ट बघा, 97-98% टक्केवारी काढली आहे विद्यार्थ्यांनी, ठीक आहे. लास्टच्या 2-3 महिन्यात अभ्यास करूनच, आणि तुम्हीही काढू शकतात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. शेवटीपर्यंत तुमच्या सोबत असेल, ठीक आहे. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या, आणि टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.